नमस्कार, कृष्णसखी कलाकुसर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे पुन्हा स्वागत. आज आपण हे वेगळ्या प्रकारचं थालपोस बनवायला शिकणार आहोत. म्हणजे आतापर्यंत जे मी व्हिडिओ अपलोड केले ते गोल थालपोस किंवा गोल लोकरीचा रुमाल होता आणि हा चौकोनी आहे. तर हा टेबलवर झाकायला खूप छान आहे किंवा याचा आपण पिलो कवर म्हणून पण दोन शिवले आणि मग ते एकत्र जोडले तर पिलो कवरही बनवता येते किंवा असा छोट्या साईजचा घेतला तर पर्ससुद्धा बनवता येते. म्हणजे छोटा ग्रॅनी स्क्वेअर बनवून त्याची पर्ससुद्धा बनवता येते. हे बघा, अशी पर्स 1 2 3 4 ग्रॅनी स्क्वेअर एवढे जर विणले आणि ते जोडले तर अशी पर्स बनवता येते. किंवा मग साधा असा टेबल मॅट म्हणून पण असा बनवता येतो. आणि हे आपल्याला विणकाम करताना थोडे थोडे धागे उरतात तर त्याचा वापर करून वेगवेगळ्या रंग टाकून असा मोठा रुमाल बनवू शकतो. तर हा कसा बनवायचा हे पूर्ण व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही सुद्धा असा ग्रॅनी स्क्वेअर किंवा मोठा लोकरीचा चौकोनी रुमाल बनवा. त्यासाठी मी असे वेगवेगळे रंग वापरणार आहे आणि माझ्याकडे हे थोडे थोडे उरले आहे, त्यामुळे मी ते मल्टी कलरमध्ये बनवत आहे. सुरुवातीला निळ्या रंगापासून सुरुवात करू. हा असा डार्क निळा आहे, तर सुरुवातीला असं मॅजिक लूप घ्यायचं आहे, मॅजिक रिंग, आणि 4 चेन घ्यायच्या आहे. 1 2 3 4 चेन झाल्यावर या मॅजिक लूपमध्ये 4 चेन झाल्यावर डबल क्रोशिया घ्यायचा आहे ह्या मॅजिक लूपमध्ये. मग 1 चेन, पुन्हा 1 डबल क्रोशिया, 1 चेन आणि त्याच रिंगमध्ये म्हणजे मॅजिक लूपमध्ये 1 डबल क्रोशिया, म्हणजे 1 डबल क्रोशिया 1 चेन अशी 11 वेळा करून घ्यायची आहे. झाल्यावर दाखवते. 11 वेळा झाला, एक शेवटी चेन आणि इथे स्लिप स्टिचने जोडून घेते. त्यानंतर हा धागा कापून घेईल आणि यानंतर पांढरा धागा जोडणार आहे. स्लिप स्टिचने जोडल्यावर हा जो धागा आहे हा ओढून घ्यायचा, म्हणजे मधातली गॅप बंद होऊन जाईल. एक चेन करून हा धागा कापून घेते. एक नॉट करायची आणि याच्यात 1 चेनची जी गॅप आहे त्या कोणत्याही एका गॅपमध्ये सिंगल क्रोशियाने जोडून घ्यायचं. त्यानंतर 2 चेन्स, 1 2, आणि त्याच गॅपमध्ये 1 डबल क्रोशिया, पुन्हा 1 चेन आणि नेक्स्ट गॅपमध्ये 2 वेळा डबल क्रोशिया, सेम गॅपमध्ये 1 चेन घ्यायची, पुढच्या नेक्स्ट गॅपमध्ये 2 वेळा डबल क्रोशिया. असं करत हा पण राऊंड पूर्ण करून घेऊ. झाल्यावर दाखवते. 1 चेन 2 डबल क्रोशिया. हे बघा, हा राऊंड पूर्ण झाला. इथे पण स्लिप स्टिचने जोडून घेतलं आणि म्हणजे ह्या सेकंड चेनमध्ये, थर्ड चेनमध्ये 1 चेन करून हा धागा कापून घेते. याच्यानंतर गुलाबी धागा घेतला आणि नॉट करून घेतली. एका कोणत्याही 1 चेनच्या गॅपमध्ये जोडून घ्यायचं आणि 2 चेन करायच्या आणि सेम गॅपमध्ये 2 वेळा डबल क्रोशिया करायचं. ह्या 2 चेनचा 1 आणि हे 2 डबल क्रोशिया असे हे 3 डबल क्रोशिया झाले. आधीच्या याच्यात आपण 2 घेतले होते, या राऊंडमध्ये 3 घेत आहोत. 3 डबल क्रोशिया घेतल्यावर 1 चेन आणि पुढच्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशिया, 1 चेन आणि पुढच्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशिया. अशा प्रकारे मी हा पूर्ण करून घेतला आणि स्लिप स्टिचने जॉईन करून हा धागा कापून घेते.
यानंतर पिवळा धागा घेत आहे, स्लिप नॉटला घेते, नॉट करून घेते आणि इथे एक चेनच्या गॅपमध्ये जोडून घेते, कोणत्या पण एका गॅपमध्ये सिंगल क्रोशियाने जोडून घेते. 2 चेन करून घ्यायच्या आणि 1 2 त्याच गॅपमध्ये 2 वेळा डबल क्रोशिया, 2 चेनचा 1 डबल क्रोशिया आणि आता हे 2 डबल क्रोशिया, असे टोटल 3 डबल क्रोशिया. आता इथे थोडं वेगळं करायचं आहे, म्हणजे ह्या राऊंड्सपेक्षा वेगळं. तर त्या म्हणजे 1 चेन करायची आणि त्याच गॅपमध्ये पुन्हा 3 वेळा डबल क्रोशिया करायची, त्याच गॅपमध्ये 2 3, म्हणजे हे असं पाकळीसारखं तयार होईल. त्यानंतर एक चेन घेतल्यानंतर पुढच्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशिया आणि पुन्हा 1 चेन, मग पुन्हा पुढच्या गॅपमध्ये 3 वेळा डबल क्रोशिया, असे 2 गॅपमध्ये 3 वेळा डबल क्रोशिया घेत आहे आणि 1 चेनची गॅप घेत आहे. पण आता याच्यानंतर 1 चेन घेऊन या पद्धतीने करायचं आहे, म्हणजे एका याच्यात 6 डबल क्रोशिया येते आणि 3 नंतर 1 चेनची गॅप येईल, 3 डबल क्रोशिया, 1 चेन आणि पुन्हा याच ठिकाणी 3 डबल क्रोशिया यासारखं. तर अशा पद्धतीने हा राऊंड करून घ्यायचा. 6 डबल क्रोशियाचे एक पाकळी, मग 2 आणि मग पुन्हा 6 आणि मधात 1 चेनची गॅप यासारखं. झाल्यावर दाखवते. हे बघा, राऊंड पूर्ण झाला. स्लिप स्टिचने जोडून 1 चेन करून हा पण धागा कापून घेते आणि याच्यानंतर मग हिरवा धागा जोडायचा आहे. जोडण्यासाठी नॉट लावून घ्यायची, गाठ बांधून घ्यायची अशी, आणि इथे हे जे मोठा आहे 6 डबल क्रोशियाचा, त्याच्या अलीकडच्या गॅपमध्ये जोडायचं सिंगल क्रोशियाने. 2 चेन करायच्या आणि त्याच ठिकाणी आणखी 2 वेळा डबल क्रोशिया, 1 चेन. आता ही जी छोटी 1 चेनची गॅप आहे 6 डबल क्रोशियाच्या मधातली, तिथे 3 डबल क्रोशिया करायचे सेम गॅपमध्ये. आता एक चेन करायची आणि त्याच गॅपमध्ये जे ह्या 6 डबल क्रोशियाच्या मध्ये जी गॅप आहे तिथेच परत 3 वेळा डबल क्रोशिया करायची, जसे आपण पिवळ्या रंगाने केलं आहे तसंच. पुन्हा 1 चेन घ्यायची आणि इथे जसं केलं एका पुढच्या गॅपमध्ये 3 वेळा डबल क्रोशिया. अशी करून घ्यायची, म्हणजे जेव्हा ही 6 डबल क्रोशियाची गॅप येईल तेव्हाच असं करायचं. तोपर्यंत एकच म्हणजे 3चा स्लॉट घ्यायचा आणि इथे जेव्हा येईल तेव्हा 6 डबल क्रोशियाचा स्लॉट घ्यायचा आणि मध्ये 1 चेनची गॅप, अशी पण 1 चेनची गॅप, पण इथे बाकी याच्यात 3च डबल क्रोशिया राहते. तशा पद्धतीने हा पूर्ण करून घेऊ. हे बघा, राऊंड पण पूर्ण झाला. इथे स्लिप स्टिच करून 1 चेन करून घेते आणि हा धागा कट करून घेते. आता परत निळा रंग घेत आहे आणि पुन्हा इथे आपण 6 डबल क्रोशिया जिथे घेतल्या त्याच्या अलीकडच्या 1 चेनच्या गॅपमध्ये जोडून घेऊ. 2 चेन करायच्या, त्याच ठिकाणी 2 डबल क्रोशिया करायचे
म्हणजे हे 3 डबल क्रोशे झाले, एक चेन. आणि मग पुढे ही जी एक छोटी एक चेनची गॅप आहे तिथे 3 डबल क्रोशे करायचे आणि एक चेन करायची. एक चेन झाल्यानंतर पुन्हा 3 डबल क्रोशे त्याच गॅपमध्ये घ्यायचे, जसं आपण हिरव्या रंगाने केलं आहे, म्हणजे पोपटी रंगाने केलं आहे तसं. पुन्हा एक चेन करायची, पुन्हा एक चेन करायची आणि पुढे 3 डबल क्रोशे करायचे. असे करत हा राऊंड पूर्ण करू. जसं ग्रीनचं आहे तसंच आहे, फक्त इथे समजा 3 स्लॉट्स आहेत 3 डबल क्रोशेचे, तिथे 4 स्लॉट्स होतील. हे बघा, इथे 1 2 3 4 झाले. इथे 1 2 3 होते, पिवळ्या ह्याच्यात 1 2 आहे आणि गुलाबी ह्याच्यात 1च आहे. तर असे हे 4 झाले. याच्या पुढच्या राऊंडमध्ये हे 5 होतील. हे जे आहे बाकी तसंच राहील. तर तुम्हाला हे कलर सिक्वेन्स रिपीट करून जितका मोठं बनवायचं असेल हा ग्रॅनी स्क्वेअर तितका मोठा बनवू शकतो. आता हा ब्ल्यू झाल्यानंतर पुन्हा व्हाईट घ्यायचं, पिंक आणि येलो. आणि इथे जसे 4 आहेत तसे 5 होईल, नंतर 6 होईल, नंतर 7 होईल. बाकी सर्व सारखंच राहील. हे बघा, मी आता हे एवढं पुन्हा रिपीट केले आहे. म्हणजे निळा, पांढरा, गुलाबी, पिवळा, हिरवा आणि निळा. हा निळे शेवटची आहे, म्हणजे हेच रंग पुन्हा पुन्हा घेत आहे. आणि आता हे एवढे झाले की मग मी पुन्हा निळ्याने सुरुवात करत आहे. पण या राऊंडमध्ये ही जी संख्या आहे ही वाढेल. नेहमीच जेव्हा जेव्हा आपण साईज वाढवू तेव्हा हे ट्रिपल क्रोशियाचे जे स्लॉट्स आहे त्यांची संख्या वाढत जाईल. आणि कॉर्नरला एक चेन घेऊन 6 डबल क्रोशे ते तसेच राहणार आहे. म्हणजे 3 डबल क्रोशे, एक चेन, पुन्हा 3 डबल क्रोशे त्याच गॅपमध्ये. तर हे आता पुन्हा सुरू करत आहे असेच 4 रंगाने. हे बघा, आता निळ्या रंगाने सुरुवात करत आहे. त्याचा हा राऊंड पूर्ण झाला आहे. 3 डबल क्रोशा, एक चेन असं या पॅटर्नने पूर्ण केलं आणि स्लिप स्टिचने जोडून हा धागा कापून घेते. याच्यानंतर पांढऱ्या धाग्याने पुढचा लाईन करायची. पांढऱ्या धाग्याला गाठ मारून घेतली आणि हे जे 6 डबल क्रोशियाचं आहे त्याच्या अलीकडच्या गॅपमध्ये जोडून घ्यायचं आहे. गाठ मारून इथे जोडून घ्यायचं आणि 2 चेन करायचे. त्याच गॅपमध्ये 2 डबल क्रोशिया, एक 3 चेनची आणि आता हे 2 अशा 3 डबल क्रोशिया, एक चेन. नंतर इथे जी छोटी गॅप आहे 3 डबल क्रोशिया, नंतर तिथे 3 डबल क्रोशिया एकाच गॅपमध्ये, परत एक चेन आणि त्याच गॅपमध्ये परत 3 डबल क्रोशिया. जे जे कॉर्नरवरचे आहेत त्याच्यात 6 डबल क्रोशिया करत आहोत. ह्या पूर्ण लाईनपर्यंत 3 डबल क्रोशिया आणि एक चेन घ्यायची गॅप. आणि कॉर्नरला आल्यावर 3 डबल क्रोशिया, एक चेन आणि त्याच ठिकाणी 3 डबल क्रोशिया याप्रमाणे घ्यायचं. असं करत हा राऊंड पूर्ण करून घेऊ. हे बघा, आता मी पांढऱ्या रंगाने पूर्ण केला आणि तशाच प्रकारे गुलाबी रंगाने पण पूर्ण केला. आता आपल्याला पिवळा रंग घ्यायचा आहे. तर त्यासाठी मी पहिले गाठ मारून घेते अशा पद्धतीने. आणि इथे जे कॉर्नरला आहे 6 डबल क्रोशियाचा त्याच्या अलीकडच्या गॅपमध्ये याला जोडून घेते सिंगल क्रोशियाने. आणि इथे 2 चेन करते. सेम गॅपमध्ये 2 डबल क्रोशे, 2 चेनचा एक आणि हे 2 असे एकूण 3 डबल क्रोशे झाले. एक चेन, पुन्हा इथे जे एक चेनची गॅप आहे पुढच्या 6 डबल क्रोशेच्या मधात तिथे एकाच ठिकाणी 3 डबल क्रोशे घ्यायचे.
आणि एक चेन घ्यायची. पुन्हा त्याच ठिकाणी 3 डबल क्रोशे घ्यायचे. 1 2 3 आणि एक चेन घ्यायची. पुढच्या गॅपमध्ये सुद्धा 3 डबल क्रोशे. आता हा कॉर्नरचा झाला. आता फक्त 3 घ्यायचे. फक्त कॉर्नरच्याच वेळेस 6 घ्यायचे. ह्या कॉर्नरला, ह्या कॉर्नरला आणि ह्या असे 4 कॉर्नरलाच 6 वेळा डबल क्रोशे घ्यायचे. बाकी वेळेस बाकीची ही पूर्ण लाईन आहे 4 साइड्स 4 बाजूंची, तिथे 3 डबल क्रोशे आणि एक चेनची गॅप. तर तुमचा हा पॅटर्न लक्षात आला असेल. तर असं आपण पूर्ण बाजूंनी पिवळ्या रंगाने करून घेऊ. हे बघा, हे पिवळं झालं आणि मी स्लिप स्टिचने इथे बंद करून घेत आहे. आता याच्या पुढच्या राऊंडसाठी पोपटी रंग घेत आहे. गाठ मारून इथे जोडून घेते या गॅपमध्ये आणि इथे सेम गॅपमध्ये 2 चेन घेऊन डबल क्रोशे 2 वेळा घ्यायचे. परत एक चेन आणि पुढच्या गॅपमध्ये ह्या छोट्याला 3 वेळा डबल क्रोशे सेम गॅपमध्ये. इथे एक चेन, परत 3 डबल क्रोशे याच ठिकाणी घ्यायचे. जसं पिवळ्याचे घेतले तसंच 3 डबल क्रोशे झाल्यावर एक चेन घेऊन 3 डबल क्रोशे घेतले. परत एक चेन, पुढच्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशे असं करत जायचं आणि कॉर्नरवर याप्रमाणे करायचं 4 कॉर्नरवर. बाकी ह्या लाईनमध्ये 4ही साईडला याप्रमाणे करायचं. झाल्यावर दाखवते. बघा, हे पोपटी रंगाचा राऊंड पूर्ण झाल्यावर ब्ल्यू रंगाने पण तसाच राऊंड करून घेतला आणि हे इथे एवढ्याच साईजचं मी पूर्ण केलं आहे. तुम्हाला यापेक्षा अजून वाढवायचं असेल तर वाढवू शकता. तर तुम्हाला हा लोकरीचा रुमाल नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनसुद्धा दाबा.